पार्थ भामने ज्याने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती, 2 षटकं त्याने हाताळली गेली होती, खूप कमी धावा खर्च केला होता, विकेट आपल्या नावावरती केली होती. त्याच वेळेला व्यासपीठावरती लकी ड्रॉ देखील सुरू आहे. आमचे निलेश उभारे देखील अगदी कार्यरत आहेत. मॅचला सुरुवात, पहिला बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, लॉफ्ट करायचं होतं तिथे आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय विवेक जाधव सर देखील लकी ड्रॉचा आनंद घेत आहेत, नशीब आजमावत आहेत. 200 रुपयाच्या कुपन मध्ये आपण पाहतोय 2 व्हीलर बाईक. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, खूप कितीतरी गरीब मुलांचं स्वप्न असं की स्वप्नातली बाईक, आणि ती अगदी आपण पाहतोय लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये 200 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. लोबो फुल टॉस, एकदम पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला वेगानं प्रचंड, सिंगल कंप्लीट. सिंगल आली आहे. ज्या वेळेला एकदम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम AB वॉरियर्स आपला बाण मिळतात. अर्थात आपला बाजार विक्रमजी नायकवाडी सर आणि विजयजी गुगले साहेब यांच्या मालकी संघ. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे श्री जगदंब फायटे सिंदापूर, उदय शेठ डाळ साहेब आणि त्याच वेळेला संतोषजी पोलेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला बाय मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला आलेत, पंच केला, पंच पॉवरफुल आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. मिळतात. विवेक जाधव सर लकी ड्रॉचं कुपन आपलं नशीब आजमावत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्याच प्रेक्षक वर्गांना असणार आहेत ज्यांचं कुपन आपल्याला बाय मिळत आहे. हे कुपन घ्यायचं असेल तर निलेश उभारे यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता आजच्या रात्रीपर्यंत. समोर उडवलाय, हवेमध्ये बॉल आपण पाहतोय, डाऊन द बॉल, जजमेंट नाहीये, बॉल धरतीला दान झालाय. बॅटर तिथे आपण सेफ पाहतोय, कोऑर्डिनेशन तेवढंच चांगलं नव्हतं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली राहिली होती, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि त्यानंतर वॅकंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ झाला. टीमची धावसंख्या पुढे चालली 8 आकड्यावरती, 8-0 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पुढचा बॉल P1 षटक चालू आहे, 2 खेळाडू तटी सकाळच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला मिड विकेटला. पुढचा बॉल ओ एकदम पाहतोय टप्पा पडलाय, खूप उसळी घेतली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते अंपायरच्या माध्यमातून, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय रिव्ह्यू इथून पुढे घेतला जातोय. बाउन्सर साठी आपण पाहतोय काय घडणार मैदानाच्या आतमध्ये ते आपण चेक करणार आहोत. त्याच वेळेला एकदम पाहतोय राजाची बिरवाडकर यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती या. राजाची बिरवाडकर आपण या, आम्ही तुमचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आणि त्याच वेळेला अक्षयजी कदम देखील उपस्थित आहेत, उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. त्यांना देखील विनंती असेल साहेब आपण या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मंगुशेठ जाधव आणि त्याचवेळेला रोहितजी रातवडकर या दोघांच्या शुभाताने आम्ही त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. येस इट्स अ व्हाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्या. टीमच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात 9व्या आकड्यावरती आपण पाहतोय. P1चं षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऋतिक सुर्वे स्टॅकिंग इथला आपण पाहतोय. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, वॅकंट एरियामधून बॉल मार्गस्थ होईल, बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार.
चौकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 13 या आकडावरती 13 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 13-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॉल मिळणार नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका, परंतु एजच्या समोरमध्ये पाठी मागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. 4 चौकार. खेळाडू नाहीये, अन्यथा इथून पुढे आपण लगेच पॅनलाइज करणार आहोत. रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, त्यामुळे विनंती असेल 12th मॅन आपण लगेच या. आपण इथेच थांबायचंय, येऊन जाऊन नाही करायचं, इथेच थांबायचंय. त्यामुळे विनंती असेल आपण लगेच या. चला धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक मध्ये पाहतोय अनिकेत. मागचा मॅचचा हिरो अनिकेत गुगले आपण पाहतोय. निळगुंज गावाला बिलॉंग करणारा हा युवा खेळाडू. समोर पाहतोय टीमचा कॅप्टन सूरज पाशिलकर. स्ट्रायकिंग एंडला बाण मिळेल, परंतु 3 चौकार ऋतिक सुर्वेच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग ऋतिकची आपल्याला बाण मिळाली. षटकातील पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. फेकी करतील तोपर्यंत सिंगल तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने. सूरजांचा कॉल यशस्वी राहिलाय. जिथे 1 होती तिथे 2 मध्ये आपण पाहतोय परिवर्तन केलंय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. फक्त चौकार षटकाराने धावा नाही बनत. पार्टनरशिप जर एक चांगली क्रिएट करायची असेल तर मग सिंगल, डबल, चौकार हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागणार आहेत. आणि तशी कामगिरी सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर करतायत. लो फुल टॉस समोर उडवलाय. फिल्डर येतील परंतु बॉल मिळणार नाहीये. पुन्हा एकदम पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांना बॉल मिळत आहेत. आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय या षटकानंतर आपण शुभमजी कासार आणि अक्षयजी उभारे यांचा शुभसन्मान आम्ही करणार आहोत. काल राहिला होता. जाऊत मैदानाच्या आतमध्ये. कोलातला बॉल उडवलाय आणि बिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रॉपर टायमिंग आणि बॉल मिड ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क. पाशिलकरच्या बॅट मधून हा षटकार. दोघांचाही आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. स्क्रीनवरती आपला पाहायला मिळतात दोन्ही मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान आमचे मंगू शेठ जाधव आणि अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्या शुभ हाताने आपण करतोय. यस पुन्हा एकदा विनंती सर, आपण व्यासपीठावरती या, विराजमान व्हा. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 25-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फोटोजेनिक स्ट्रोक. अगदी आपण पाहतोय बॉलला फेकून दिलंय. ढगात लाइटिंग. सूरज पाशिलकरच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा मोठा फटका. सिक्सर. सुद्धा करतोय. कॅप्टनचा रोल आहे त्यामुळे त्याला माहिती आहे, जबाबदारी आहेत. ज्या पद्धतीने सागर बॅटिंग करत असतात
यावेळेला सूरजची बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला एकदम पाहतोय बॅट उलटी केली होती आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय सरळ बॅटने धावा आल्या होत्या. 2 षटकार आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु यावेळेला काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न सूरज यांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरला आपण पाहतोय यशस्वी नाही राहिला. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या पाहतो ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31. पुन्हा एकदम पाहतोय समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने बॉल थांबणार नाहीये. दन 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे सूरजच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चला चला टीम मीटिंग नकोय. मी विनंती करेन की आपण टीम मीटिंग घेऊ नका. 3 षटकानंतर तुम्हाला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आम्ही देणार आहोत. त्यावेळेला तुम्ही टीमची मीटिंग घेऊ शकता अगदी थोडक्यामध्ये, परंतु मध्ये तुम्ही घेऊ नका यासाठी मी लक्ष वेधेन. बघता बघता षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते 35 या आकड्यावरती 35 ऑन अ बोर्ड. सध्याच्या घडीला आपण पाहतोय टॉस जो होता तो श्री जगदंबा फायटर्स इंदापूर या टीमच्या वतीने गेला. फिल्डिंग घेतली परंतु अद्यापपर्यंत यशस्वी नाही राहिले. बॅटिंग चांगली राहिली आहे तो म्हणजे एबी वॉरियर्स या टीमची. विक्रम नायकवाडी सरांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल सरांना आपण व्यासपीठावरती या, मॅचचा आनंद घ्या. आपलीच मॅच सुरू आहे आणि सातत्याने आम्हाला नेहमीच योगदान करत असतात असे आपला बाजारचे सर्व विक्रम नायकवाडी सर. येस, मॅचचा आनंद घ्या, नंतरला तुम्ही या. टीम सोबत राहणं हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पार्थ भामने. प्रचंड वेग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टप्पा पडलाय. विकेट किपरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋतिकने चांगली बॅटिंग केली होती. दुसऱ्या षटकामध्ये सूरज पाशीलकरची आपण बॅटिंग पाहिली. एकंदरीत चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ला 0 आपण पाहतोय. सूरज 7 मध्ये 19 वरती खेळतोय. ऋतिक सुर्वे 6 मध्ये 15 वरती खेळतोय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळेला पाठीमागच्या दिशेने स्ट्रोक खेळायचं होतं. विकेट किपर आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडेसे बीट झाले होते आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल 36 या आकड्यावरती 36 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. परंतु आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सने जे पाहिलं होतं स्वप्न, आमच्या सगळ्याच खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. हवेमध्ये बॉल तर होता परंतु तिथे कोणताही खेळाडू नाही पोहोचू शकला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बार मिळते. सिंगल डबल त्याच वेळेला आपण पाहतोय चौकार देखील आपण पाहिले. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय दिशा आपण पाहतोय थोडीशी खराब आहे. बाहेरच्या दिशेने आपण पाहतोय बॉल मार्गस्थ झालाय. अगदी पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या पुढे जाईल 17.50च्या सरासरीनं सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मानगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व
सगळेच आनंद घेतात, एकंदरीत प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेत आहेत. प्रत्येक दिवशी आपण गर्दी पाहतोय. ओ याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडली चूक, बॉल थांबणार नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MPL चौकार. चौकाराच्या मध्येने टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती 42. अजूनही 2 बॉल सगळे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. त्यावेळेला शफल झाले होते, पाठीमागच्या दिशेने फटका खेळायचा होता, वेगाचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु जर अगदी हलकी सुद्धा बॅट लागली असती तर बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झाला असा. तोच प्रयत्न राहिला होता खऱ्या अर्थानं ऋतिक सुर्वे यांच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथून पुढे असेल. षटक क्रमांक 3 मधील विनर वर्सेस विनर अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि बॉल एकदम पाहतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सेहेचाळीस धावा. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, प्रोव्हाइड करा. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेतोय आणि त्यानंतरला पुन्हा एकदा आपण येणार आहोत मॅचच्या दिशेने. 46 ऑन बोर्ड, 46ला 0. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. चला येस, आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. स्कोर 48, 48 धावा आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गणेश आपण पाहतोय, गणेश यादव बाप्पा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुद्रवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. 18 बॉल मध्ये 48 बनवल्यात. अजूनही 18 बॉल सगळे बाकी आहे. पहिला बॉल अगदी पाहतोय पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय मार्गस्थ झाला बॉल. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. रस्त्यांच्या मागे आपण पाहतोय शैलेश पवार ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. त्या पद्धतीने फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली. त्याला माहिती आहे समोरचा बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करेल आणि तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं, त्यामुळे जास्त काही नुकसान नाही झालंय. फक्त सिंगल आली आहे. सिंगलच्या मध्येने टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 49. 49 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल
याही वेळेला आपण पाहतोय अगदी खाली बसून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सिंगल डबल आणि त्याच वेळेला मध्ये मध्ये चौकार षटकार पार्टनरशिप चांगली क्रिएट झाली. इथून पुढे आपण पाहतोय 50 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळते. वा फुल टॉस त्याच्यावरती गेले आक्रमण. अगदी आपण पाहतोय व्यास स्पीडावरती बॉल मार्गस्थ झालाय. सूरज पाशीलकरच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार सिक्सर. पण पाहतोय सध्याची परिस्थिती. कोलातला बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर मग चित्र वेगळं जायला असतं. प्रयत्न चांगले होते त्या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यशांचा वेध नाही घेऊ शकले. बॅटर सेफ राहिले. एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 57 आकड्यावरती 57. सूरज आपण पाहतोय 11 मध्ये 28 वरती खेळतायत. ऋतिक आपण पाहतोय 11 मध्ये 25 वरती खेळतायत. पुन्हा एकदम पाहतोय खाली बसून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. सिंगल घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. कॉल चांगला आहे. दोन्ही बॅटर खूप फास्ट आहेत आणि दोन्ही बॅटरचं पाहिलं तर कॉम्बिनेशन आता चांगल्या पद्धतीने बसलंय. कोऑर्डिनेशन दोघांमध्ये खूप चांगलं आहे. आय बाउंडिंग देखील आपण पाहतोय खूप चांगलं पाहायला मिळतं. त्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीची रनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोलातला बॉल शेवटचा होता. हलक्या हातानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता षटक क्रमांक 4 सेकंद संपलाय. 15च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची धावसंख्या 60 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे आपण पाहतोय विनंती असेल पण टीम मीटिंग कृपया करून घेऊ नका. लगेच इथून पुढे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तोपर्यंत एक छोटासा डीसे ब्रेक. डीसे पाळा. मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच डीजे. चला फिल्डिंग करणारी टीम मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. अंपायरचा कॉल आमच्यापर्यंत साधेदान येत आहेत, परंतु कॅमेरामॅन विनंती असेल आपण लकी ड्रॉपच्या बॉक्स मध्ये आपण पाहतोय आमचे तिन्ही मान्यवर आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. यस आणि आपलं नशीब आजमावत आहेत. उदय शेट्टार, रणजितभाई मालोरे, शुभमजी कासार. सगळ्यांकडे 4 व्हीलर्स आहेत, परंतु बाईक्स साठी आपण पाहतोय कुपन त्यांनी खरेदी केलाय. नशीब आजमावतील ते सुद्धा. एक आनंद म्हणून देखील आपण पाहतोय घ्यायचं त्यांना या स्पर्धेचा म्हणून एक कुपन देखील आपण पाहतोय खरेदी करतायत. 200 रुपयाचं कुपन आहे. सगळेच खरेदी करतायत. जावेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वरती पाठीमागच्या दिशेने खेळाडूकडून घडले चूक. चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. थँक्यू. रिप्ले मध्ये आपण पाहायला गेला तर चौकार इथून पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. या वेळेला आपण पाहतोय पाठीमागची दिशा निवडली गेली होती, परंतु थर्ड मॅचचा खेळाडू प्रचंड वेगानं पाठीमागे आला. बॉलला अडवलं गेलं. स्टॉप केलं. वेल स्टॉप. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. एकदम पाहतोय सुजय पवार आणि त्याच वेळेला सुमित अवचची देखील पार्टनरशिप आपण पाहिली. खूप मोठी होती. चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्या दोघांनी केली होती आणि आता आपण पाहतोय दोघांची पार्टनरशिप खूप चांगली राहिली आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतायत. 12 मध्ये 28 सूरजने बनवल्यात. 15 मध्ये 33 ऋतिकने बनवल्यात. टीमची धावसंख्या 65 आकड्यावरती. 9 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहेत. फर्स्ट इनिंग मधील षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल
अंकेश आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. या वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुढे पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. अंकेश बेलके आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी केली आहे. लगातारचा आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल. 4 मध्ये अद्यापर्यंत 5 धावा खर्च केलेत अंकेशने. दोन्ही बॅटर्स अगदी पाहतोय सेट आहेत, परंतु या वेळेला आपण पाहतोय गोलंदाज त्यांना अपसेट करतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. या वेळेला आपण पाहतोय खूप मागे गेले होते, बॉलला पाठीमागच्या दिशेने पाठवलंय आणि त्यानंतर एकदम पाहतोय धावा मिळती 4 चौकार. पोचलाय ऋतिक 33 वरती खेळतोय. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 5 मधील. अंकेश वरती देखील एकदम पाहतोय 2 चौकार त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आय लव्ह MPL च्या ठिकाणी सिक्सर. शिब अजून स्क्रीनवरती पाहतोय. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतात. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देणार आहोत, परंतु ज्याचं नशीब अगदी पाहतोय चांगला असेल त्याला ती बाईक मिळेल. तो नशिबाचा पाठ आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मेहनतीचा पाठ आहे. जो मेहनत करेल त्याला ती बाईक मिळणार आहे प्ले ऑफ द टुर्नामेंटच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये मेहनत, मैदानाच्या बाहेर नशीब, अशा सगळ्यांची व्यवस्था संपूर्ण आमच्या मानगाव प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने केली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पाहत होती म्हणजे 75 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. बाउंड ट्रॅक वरती चेतन, पहिलाच बॉल ओव्हर पीस. त्याच्यावरती आपण पाहतोय आक्रमण केलंय डीजे बाला स्टँडच्या इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. पण पाहिली आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सरपंच तर येणार आहेत, परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋतिक बनलाय सरपंच. बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार ढोकला ऋतिकच्या पाठमधून आपण पाहतोय. थोड्याच वेळात सरपंच साहेब ग्रुप ग्रामपंचायत खरवली संतोषभाई खडदर यांची ग्रँड रॉयल एंट्री आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एस मंगुश जाधव यांच्याकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. परंतु 87 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 87 धावा धावपकडे पाहायला मिळत आहेत. 93 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उंचाक होते, परंतु यावेळेला आतापर्यंत 87 झालेत. अजून एक 4 बॉलचा खेळ बाकी आहे
आणि ऋतिक आपण पाहतोय 45 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय सिली मिड ऑफला इथे उभं केलंय आणि त्यानंतरला एकदम पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीव्ही अंपायरची मदत पोहोचली गेली आहे बॉलिंग करणारा. येस येस वादग्रस्त शैली आपण पाहतोय जिथे अंपायरच्या मदतीतून इथून पुढे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला गेलाय. इथून पुढे आपण चेक करणार आहोत. करता येणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. एकदम पाहतोय मग इथून पुढे आता जर आपण पाहायला गेलात तर मग आता 4 बॉलचा खेळ बाकी असेल कारण का तो नो बॉल आहे आणि टीमच्या खात्यामध्ये एक धाव सुद्धा वाढेल. 88 आकड्यावरती आपण पाहतोय. येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असेल. नवीन गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आणावं लागणार आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहे. स्पर्धेचा उच्चांक आपण पाहतोय तो म्हणजे 93 आणि सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय 88 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. परंतु काल आपण पाहिला जवळपास 11 ते 11:30 वाजता खूप मोठा रेकॉर्ड झालाय. 94 धावसंख्येचा पाठलाग झालाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत शेवटचे 4 बॉल डिलिव्हर करण्यासाठी. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. पुढचा बॉल आगू टप्प्याचा स्वतः गोल फिरले आणि बॉलला देखील आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. फ्री हिटच्या बॉलवरती अर्धशतक कमजोर होताना पाहायला मिळतं. टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. अर्धशतक आपण पाहतोय या स्पर्धेमधील. खूप चांगली बॅटिंग ऋतिक अभिनंदन. अर्धशतक कमप्लीट झालंय. धाव बनल्यात 94. एकदम पाहतोय
जिस चीज की तुम्हें लत लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाती है. आज ओळख निर्माण केली आहे ऋतिकने या मानगाव प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला एकदम महत्व आहे, प्रति उत्तर दिलंय, परंतु ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ते काम करून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. अर्धशतक कंप्लीट केले आहेत. 51 धावा धाबळकर आपल्या